शैक्षणिक व्हिडिओमध्ये आपले स्वागत. सुधागड एज्युकेशन सोसायटीचे केआ बांठिया माध्यमिक विद्यालय व NN पालीवाला ज्युनियर कॉलेज नवीन पनवेल सादर करीत आहे शैक्षणिक व्हिडिओ. Chemical symbols of element. Dalton used certain signs represent element. डाल्टनने मूलद्रव्यांना संज्ञा देण्यासाठी काही विशिष्ट असे चिन्हांचा उपयोग केलेला आहे बघा. फॉर एक्झाम्पल हायड्रोजनसाठी एक सर्कल काढून त्याच्या मध्यभागी डॉट दिला आहे. कॉपरसाठी सर्कल आणि त्याच्यामध्ये C लिहिलेलं आहे. पण जसजसे मूलद्रव्यांची संख्या वाढायला लागली तसतसं हे सायन्स जे आहे ते लक्षात ठेवणं अवघड जायला लागलं आणि म्हणून टुडे वी यूज द सिम्बॉल्स डिटरमाइंड बाय IUPAC. म्हणजे आपण हल्ली जे सिम्बॉल वापरतो ते IUPACने ठरवून दिलेल्याप्रमाणे. IUPAC म्हणजे काय? इंटरनॅशनल युनियन प्युअर अप्लाइड केमिस्ट्री. And these are official names and symbols are used all over the world. आणि म्हणजे यांनी ठरवून दिलेल्या संज्ञा आहे त्या जगभर वापरल्या जातात. The current method of choosing chemical symbols is based on the method invented by Berzelius. आता ही जी करंट मेथड आहे केमिकल सिम्बॉल चूज केलेली जी मेथड आहे ती मेथड इन्व्हेंटेड बाय द इज बेस्ड ऑन द मेथड इन्व्हेंटेड बाय बर्जेलियस. बर्जेलियसने ठरवून दिलेल्या पद्धतीनुसार आपण ती वापरतो आहे. म्हणजे काय तर जे बर्जेलियसच्या काळामध्ये जे जे इलेमेंट इन्व्हेंट केले गेलेले म्हणजे त्यांचा शोध लागला त्या सगळ्या इलेमेंटची जी नावं आहे ती लॅटिन भाषेमध्ये आहे. तर फॉर एक्झाम्पल आपण बघितलं सोडियमला लॅटिन भाषेमध्ये नॅट्रियम म्हणतात म्हणून त्याची केमिकल सिम्बॉल आहे Na. सिल्वरला अर्जेंटम म्हणतात म्हणून त्याची केमिकल सिम्बॉल Ag आहे. मर्क्युरीला हायड्रारजिरम म्हणतात म्हणून त्याची केमिकल सिम्बॉल Hg आहे. आणि बर्जेलियसच्या काळानंतर जे जे इलेमेंट इन्व्हेंट केले गेले त्यांची नावं जी आहे ती इंग्लिशमध्ये आहे आणि त्याच्यावरून त्याचं केमिकल सिम्बॉल ठरवण्यात आलेलं आहे. तर फॉर एक्झाम्पल हायड्रोजन हेलियम तर याचे जे केमिकल सिम्बॉल आहे ते कसं केलेलं आहे पहिलं अक्षर घेतलेलं आहे H म्हणजे इंग्लिश नावावरून त्यांच्या संज्ञा ठरवल्या गेल्या हेलियम He. नंतर काही मूलद्रव्ये जी अशी आहे की त्यांचे सुरुवातीचे आद्याक्षर किंवा दुसरं आद्याक्षरसुद्धा सेम आहे सारखंच आहे. मग अशा मूलद्रव्यांचं आपण केमिकल सिम्बॉल कसं काय ठरवणार तर त्यावेळेस जे सारख्या अक्षरांनी ज्या इलेमेंटची सुरुवात झाली उदाहरणार्थ कार्बन आहे कॅल्शियम आहे कॅडमियम आहे तुम्ही बघितलं तर यांचं फर्स्ट लेटर आणि सेकंड लेटरसुद्धा सेम आहे. मग अशा वेळेस काय केलं गेलेलं आहे फक्त कार्बन जे आहे म्हणजे C अक्षराने सुरुवात होणारे जे मूलद्रव्य आहे त्यांच्यामध्ये फक्त कार्बनचं जे केमिकल सिम्बॉल आहे ते फक्त पहिलं घेतलेलं आहे म्हणजे C हे कॅपिटल घेतलेलं आहे आणि कॅल्शियमचं जे आहे ते Ca घेतलेले फर्स्ट लेटर कॅपिटल आणि सेकंड लेटर स्मॉल. आणि कॅडमियममध्ये कॅल्शियम आणि कॅडमियमचे फर्स्ट आणि सेकंड लेटर सेम असल्यामुळे कॅडमियमचं जे केमिकल सिम्बॉल आहे ते फर्स्ट हे कॅपिटल घेतलेलं आहे आणि सेकंड लेटर न घेता त्याचं थर्ड लेटर हे स्मॉल घेतलेलं आहे. अशा पद्धतीने केमिकल सिम्बॉल्स आहे. इथे काही इलेमेंट त्यांचे सिम्बॉल आणि लॅटिन नेम दिलेलं आहे बघा तुम्हाला. अँटीमनी त्याला लॅटिन भाषेमध्ये स्टिबियम म्हणतात त्याचं सिम्बॉल आहे Sb. कॉपर लॅटिन भाषेत क्युप्रम म्हणतात त्याचे सिम्बॉल आहे Cu. गोल्ड लॅटिन भाषेमध्ये ऑरम म्हणतात म्हणून त्याचं सिम्बॉल आहे Au. आयर्नला फेरस म्हणतात लॅटिन भाषेमध्ये आणि म्हणून त्याचं फेरस Fe घेतलेलं आहे. मर्क्युरी हायड्रारजिरम म्हणतात लॅटिन भाषेमध्ये म्हणून Hg. आणि पोटॅशियमला केलियम म्हणतात लॅटिन भाषेमधून म्हणून त्याची K हे सिम्बॉल वापरलेलं आहे. नेक्स्ट कन्सेप्ट इज अ मास ऑफ ॲन ॲटम. व्हॉट इज द ॲटॉमिक mass number? You know that the atomic mass of an atom is concentrated in its nucleus. And why atomic mass of an atom is concentrated in its nucleus? Because
in the nucleus present a protons and neutrons. So the atomic mass number is equal to now the number of proton plus neutron in the atomic nucleus is called the atomic mass number. Now what is the nucleons? Protons and neutrons are together called nucleons. We know that an atom is a very tiny, so how to determine its mass? आपल्याला माहिती आहे की अणू हा अतिसूक्ष्म आहे, मग त्याचं अणुवस्तुमानांक आपण कसं काय फाइंड करणार आहोत. सो हायड्रोजन इज चोजन ॲज अ रेफरन्स ॲटम, म्हणून हायड्रोजन अणूची निवड करण्यात आली. ड्यू टू दिस द ॲटॉमिक मास ऑफ व्हेरियस ॲटम इज इक्वल टू देअर ॲटॉमिक मास नंबर. ॲटॉमिक मास ऑफ हायड्रोजन इज इक्वल टू 1. हायड्रोजनचा ॲटॉमिक मास 1 आहे, कारण त्याच्यामध्ये फक्त एकच प्रोटॉन आहे, न्यूट्रॉन हा ॲब्सेंट आहे. मग आपल्याला माहिती आहे ॲटॉमिक मास कसं फाइंड आउट करतात. प्रोटॉन 1 प्लस न्यूट्रॉन इज ॲब्सेंट, 1 प्लस 0 इज इक्वल टू 1, म्हणून हायड्रोजनचा ॲटॉमिक मास आहे 1. मग आपल्याला त्याच्याशी कंपेअर करून, हायड्रोजनच्या ॲटॉमिक मासशी कंपेअर करून आपल्याला नायट्रोजनचा ॲटॉमिक मास बघायचा आहे. द मास ऑफ नायट्रोजन ॲटम 14 टाइम्स ऑफ हायड्रोजन ॲटम, म्हणजे नायट्रोजनचा जो ॲटम आहे तो 14 पट आहे हायड्रोजनच्या ॲटमपेक्षा, म्हणून 14 × 1 इज इक्वल टू 14. परंतु या पद्धतीने रिलेटिव्ह मास ऑफ मेनी इलेमेंट, बहुतेक जे इलेमेंट होते, मूलद्रव्य होते, त्यांचे रिलेटिव्ह मास हे फ्रॅक्शनल नंबरमध्ये आले, म्हणजे अपूर्णांकात आले. आणि पुढे सिन्स 1961 कार्बन इज चोजन ॲज अ रेफरन्स एलिमेंट, आणि म्हणून कार्बनच्या अणूची रेफरन्स ॲटम म्हणून निवड करण्यात आली. सो नाऊ द रिलेटिव्ह ॲटॉमिक मास ऑफ कार्बन इज ॲक्सेप्टेड 12, आणि त्याच्यासाठी रिलेटिव्ह ॲटॉमिक मास ऑफ कार्बन किती आहे? 12 आहे. 12 × 1/12 इज इक्वल टू 1. परंतु नाउअडेज जर आपल्याला ॲक्युरेट जर अणुवस्तुमानांक, बट नाऊ इन्स्टेड ऑफ रिलेटिव्ह मास, म्हणजे रिलेटिव्ह मासच्या ऐवजी युनिफाईड मास ही जी मेथड आहे ही हल्ली नाउअडेज यूज, म्हणजे हल्ली ती मेथड यूज केली जाते. आणि त्याच्यासाठी द युनिट ऑफ ॲटॉमिक मास इज डाल्टन. तर त्याचं युनिट काय आहे ॲटॉमिक मासचं? डाल्टन आहे, आणि त्याचं सिम्बॉल आहे स्मॉल यू, म्हणजेच त्याला आपण डाल्टन म्हणतो. 1 डाल्टन, 1 यू म्हणजेच 1 डाल्टन इज इक्वल टू 1.66053904 × 10⁻27 किलोग्रॅम. नेक्स्ट कन्सेप्ट इज मोल. मोल ही कन्सेप्ट बघण्यापूर्वी आपण टेक्स्टबुकमध्ये पेज नंबर 51वर कॅन यू टेल याच्यामध्ये काही क्वेश्चन दिले, ते आपण प्रथम बघूया. इज इट पॉसिबल टू वेय 1 मॉलिक्यूल युजिंग अ वेइंग बॅलन्स. वेइंग बॅलन्स म्हणजे वेइंग मशीनने आपल्याला 1 मॉलिक्यूल जे आहे ते वेट करणं शक्य आहे का? नाही. आपण मॉलिक्यूलमध्ये त्याचं वेट करू शकत नाही. नंतर विल द नंबर ऑफ मॉलिक्यूल्स बी द सेम इन इक्वल वेट्स ऑफ डिफरंट सबस्टन्स. म्हणजे इक्वल वेट घेतलं, समजा मी 50 ग्रॅम साखर घेतली आणि 50 ग्रॅम राईस घेतले, तर त्यांचं वेट हे इक्वल आहे, पण त्यांच्यामध्ये असणारे मॉलिक्यूल हे विल द नंबर ऑफ मॉलिक्यूल्स बी द सेम इन इक्वल वेट्स ऑफ डिफरंट सबस्टन्स. डिफरंट सबस्टन्स राईस 50 ग्रॅम आणि शुगर 50 ग्रॅम आहे. तर हे डिफरंट सबस्टन्सचं वेट इक्वल आहे, परंतु त्यांच्यामध्ये असणारे मॉलिक्यूल हे सेम आहे का? म्हणजे जर आपण शुगरमध्ये बघितलं तर त्याचे क्रिस्टल 50 ग्रॅममध्ये त्याचे क्रिस्टल आणि 50 ग्रॅम राईसमध्ये असणारे फूड ग्रेन्स किंवा ग्रॅन्युल्स हे सेम असणारे का? नाही. देन if we want equal numbers of molecules of different substances, will it work to take equal weights those substances?
answer of the question is, the answer question is, if we want equal numbers of molecules of different substances, will it work to take equal ways those substances? म्हणजे जर आपण दोन सबस्टन्सचं वेट हे सेम घेतलं तर त्याच्यामधले नंबर ऑफ मॉलिक्युल्स हे इक्वल असणार आहे का? नो. If we want equal number of molecules of different substances, it will not work if we take the equal weights of those substances. Next one is, when elements and compounds take part in chemical reaction, it is their atoms and molecules react each other. जेव्हा इलेमेंट आणि कंपाऊंड केमिकल रिॲक्शनमध्ये सहभागी होतात तेव्हा त्याचे ॲटम आणि मॉलिक्यूल हे एकमेकांशी रिॲक्ट होत असतात. मग त्याच्यासाठी आपल्याला त्याचे ॲटम आणि मॉलिक्यूलचे नंबर माहिती असणं गरजेचं असतं. पण व्हाईल कॅरिंग आउट अ केमिकल रिॲक्शन इट इज फन. आपल्याला समजा मला एखादी रिॲक्शन करायची आहे आणि मी सांगितलं की मला 2 मोल्स ऑफ वॉटर द्या किंवा 2 मॉलिक्युल्स ऑफ वॉटर द्या किंवा 2 ग्रॅम्स ऑफ वॉटर द्या, तर हे सेम आहे का? 2 ग्रॅम्स ऑफ वॉटर मला कोणी पण देऊ शकेल, परंतु 2 मोल्स आणि 2 मॉलिक्युल्स वॉटर आपल्याला कोणीही देणार नाही. मग मला याच्यासाठी अशी एक कन्व्हिनियंट अशी एक क्वांटिटी पाहिजे आणि त्याच्यासाठी मोल ही कन्सेप्ट युजफुल आहे. आता मोल म्हणजे काय तर ते आपण बघूया. मोल of a compound is the mass of that substance in grams equal in magnitude to its molecular mass. The moles unit in SI system is a mole, MOL. Formula is equal to number of moles is equal to mass of substance in grams upon molecular mass of a substance. And we have taken a 2 example, water and oxygen. We'll find the moles in water, number of moles present in water. Formula of a moles is equal to mass of water in gram upon molecular mass of a water. Number of moles in water is equal to molecular mass of water is taken 18 gram and molecular mass of water is 18 Dalton. So 18 is equal to answer is 1 mole of a water. म्हणजे आपल्याला 1 मोल ऑफ वॉटर मिळवण्यासाठी आपल्याला जे वॉटरचं जे मास होतं ते 18 ग्रॅम घ्यावं लागलं आणि त्याचं मॉलिक्युलर मास हे ऑलरेडी 18 आहे. म्हणजे सेकंड एक्झाम्पल बघूया आपण. नंबर ऑफ मोल्स इन वॉटरमध्ये बघूया. तर नंबर ऑफ मोल्स इन वॉटर आपण इथे मास ऑफ वॉटर जे आहे ते चेंज केलेलं आहे. मास ऑफ वॉटर घेतलेलं आहे 36 ग्रॅम आणि त्याचा मॉलिक्युलर मास ऑफ वॉटर आहे 18 ग्रॅम. तर ॲन्सर आपल्याला मिळालं आहे 2 मोल ऑफ वॉटर. म्हणजे नंबर ऑफ मोल्स इन वॉटर इज इक्वल टू 2 मोल ऑफ वॉटर. अजून एक एक्झाम्पल आपण घेतलं आहे नंबर ऑफ मोल्स इन ऑक्सिजन. याच्यामध्ये सुद्धा आपल्याला 1 मोल ऑफ ऑक्सिजन मिळवण्यासाठी आपल्याला मास ऑफ ऑक्सिजन इन ग्रॅममध्ये आणि मॉलिक्युलर मास ऑफ ऑक्सिजन याची जी नंबर्स आहे ते सेम घ्यावे लागतील. मग मास ऑफ ऑक्सिजन इन ग्रॅम 32 ग्रॅम घेतलं आहे आणि मॉलिक्युलर मास ऑफ ऑक्सिजन ऑलरेडी 32 डाल्टन आहे. म्हणजे 1 मोल ऑफ ऑक्सिजन. आता हे तिन्ही एक्झाम्पलमधून जर आपण बघितलं तर आपल्याला जेव्हा 1 मोल ऑफ वॉटर मिळवायचं आहे तेव्हा त्याचं मॉलिक्युलर मास आणि मास इन ग्रॅम हे आपल्याला सेम नंबरमध्ये घ्यायचे. म्हणजे 1 मोल जर आपल्याला वॉटर पाहिजे असेल तर त्याचं जे वेट आहे ते ग्रॅममध्ये आणि डाल्टनमध्ये सेम आहे. पण जेव्हा आपण 2 मोल ऑफ वॉटर बघू तेव्हा त्याचं वेट हे मास ऑफ वॉटर इन ग्रॅममध्ये 36 आहे आणि मॉलिक्युलर मास ऑफ वॉटर इज 18 ग्रॅम. आता आपण इथे 2 एक्झाम्पल्स बघूया. फर्स्ट एक्झाम्पलमध्ये आपण बघितलं आहे 1 मोल ऑफ वॉटर आणि 1 मोल ऑफ ऑक्सिजन. यांचे दोघांचे 1 मोल आहे, परंतु
त्यांचं वेट मात्र काय आहे, डिफरंट आहे. त्यांचं वेट हे डिफरंट आहे. म्हणजे इथे 1 मोल ऑफ वॉटरमध्ये 18 ग्रॅम आहे, तर 1 मोल ऑफ ऑक्सिजनमध्ये 32 ग्रॅम आहे. म्हणजे नंबर ऑफ मोल जरी सेम असले तरी त्याचं जे वेट आहे, नंबर ऑफ मोल्स इन वॉटर आणि ऑक्सिजनमधलं ते वेट काय आहे, डिफरंट आहे. नेक्स्ट वन इज ॲव्होगाड्रोज नंबर. द नंबर ऑफ मॉलिक्युल्स इन 1 मोल ऑफ एनी सबस्टन्स इज कॉन्स्टंट. A mole of any substance contains 6.022 into 10 raised to 23 molecules. A mole of any substance contains 6.022 into 10 raised to 23 molecules, and these the Italian scientist Avogadro did pioneering work in this contest. So the number is called Avogadro's number. Avogadro's number is 6.022 into 10 raised to 23, and it is denoted by Na. For example, mole of water, that is 18 gram of water, contains 6.022 into 10 raised to 23 molecules of a water. Suppose in the dozen has a 12 atoms, century has 100, or a gross has a 144 atoms. A mole means 6.022 into 10 raised to 23. One question is given, how many molecules are there in 66 gram of carbon dioxide? तर 66 ग्रॅम ऑफ कार्बन डायऑक्साईडमध्ये किती मॉलिक्यूल आहे? तर मॉलिक्युलर मास ऑफ कार्बन डायऑक्साईड इज इक्वल टू C+O इंटू 2. मॉलिक्युलर मास आपण बघितलेला आहे. कार्बनचा ॲटॉमिक नंबर 12 प्लस ऑक्सिजन 16 इंटू 2 इज इक्वल टू 44. 66 ग्रॅम ऑफ कार्बन डायऑक्साईडमध्ये फॉर्म्युला आपल्याला दिलेला आहे, N इज इक्वल टू 66/44. 1 mole of carbon dioxide is contain 6.022 into 10 raised to 23 molecules. So 1.5 into 6.022 into 10 raised to 23 molecules is equal to 9.033 into 10 raised to 23 molecules. Next concept is a valency. What is meant by valency? The capacity of an element to combine is called its valency. In your textbook, on page number 53, given a question, determine the valencies of hydrogen, chlorine, oxygen and sodium from the molecular formulae of H2, HCl, H2O and NaCl. In H2, the valency of a hydrogen is 1. In HCl, the valency of chlorine is 1. In H2O, the valency of oxygen is 2. In NaCl, the valency of sodium is 1. What is the type of chemical bond in NaCl and MgCl2? The type of chemical bond in NaCl and MgCl2 magnesium chloride is an atomic bond. The valency of an atom is indicated by a specific number. It is the number of chemical bonds formed by one atom of that element with other atoms. In the 18th and 19th century, the laws of chemical combination were used to find out the valencies of elements. In 20th century, the relationship of the valency of an element with its electronic configuration was recognized. Sodium atom and chlorine atom. This is the sodium atom and this is the chlorine atom. Sodium atom has a electronic configuration 281 and chlorine atom has a electronic configuration 287. जे सोडियमचा जो अणू आहे
त्याच्या अणूमध्ये पहिल्या कक्षेमध्ये 2 इलेक्ट्रॉन, दुसऱ्यामध्ये 8 आणि तिसऱ्यामध्ये एकच इलेक्ट्रॉन आहे. तिसरी जी ऑर्बिट आहे त्याच्यामध्ये 1 इलेक्ट्रॉन आहे. मग त्याची जी ऑक्टेट आहे, आउटर मोस्ट ऑर्बिटची ऑक्टेट कंप्लीट होण्यासाठी त्याला 7 इलेक्ट्रॉनची गरज आहे, नीड आहे. पण तो 7 इलेक्ट्रॉन न घेता 1 इलेक्ट्रॉन तो काय करतो, क्लोरीनला देऊन टाकतो. आणि मग अशा पद्धतीने सोडियमचा जो हा 1 इलेक्ट्रॉन आहे तो क्लोरीनला देतो आणि सोडियमवर पॉझिटिव्ह चार्ज येतो आणि पॉझिटिव्हली चार्ज आयन तो तयार होतो. म्हणून पॉझिटिव्हली चार्ज आयन आर कॉल्ड कॅटायन्स. म्हणजे सोडियमच्या आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये एकच इलेक्ट्रॉन आहे, त्याची ऑक्टेट कंप्लीट होण्यासाठी 7 इलेक्ट्रॉनची गरज आहे. तर तो 1 इलेक्ट्रॉन तो क्लोरीन ॲटमला देतो आणि त्याच्यामुळे त्याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज येतो. आणि इथे त्याचे ॲटॉमिक नंबर पुढे त्याचा चेंज होत नाही, तर त्याचे इलेक्ट्रॉनिक नंबर इथे कमी होतो. म्हणजेच 2 आणि 8 हा सोडियमवर पॉझिटिव्ह चार्ज येतो आणि सोडियमचा तो पॉझिटिव्हली चार्ज आयन तयार होतो आणि पॉझिटिव्हली चार्ज आयन आर कॉल्ड कॅटायन्स आणि सोडियमचा तो कॅटायन्स तयार होतो आणि त्याचा इलेक्ट्रॉनिक नंबर कमी होऊन 2, 8 राहतो. नंतर क्लोरीन जो आहे त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे 287. म्हणजे फर्स्ट ऑर्बिटमध्ये 2, सेकंडमध्ये 8 आणि थर्ड ऑर्बिटमध्ये 7च इलेक्ट्रॉन आहे. मग त्याची ऑक्टेट आउटरमोस्ट ऑर्बिटची ऑक्टेट कंप्लीट होण्यासाठी 1 इलेक्ट्रॉनची गरज आहे. मग तो 1 इलेक्ट्रॉन सोडियमकडून घेतो आणि त्याचा जो आयन तयार होतो त्याच्यावर क्लोरीनवर निगेटिव्ह चार्ज येतो आणि निगेटिव्हली चार्ज जो आयन आहे त्याला ॲनायन्स असं म्हणतात. मग क्लोराईडचा त्याचा निगेटिव्ह चार्ज आल्यामुळे क्लोराईड आयन तयार होतो आणि निगेटिव्हली चार्ज जो आयन आहे त्याला ॲनायन्स असं म्हणतात. आणि इथे त्याचा ॲटॉमिक नंबर तोच राहतो, फक्त इलेक्ट्रॉनिक जो नंबर आहे त्याचा तो 1 वाढतो. मग अशा पद्धतीने सोडियमवर पॉझिटिव्ह चार्ज येतो आणि क्लोरीनवर निगेटिव्ह चार्ज येतो आणि सोडियम क्लोराईडचा असा हा आयोनिक बॉन्ड इथे तयार होतो. म्हणजेच सोडियम ॲटम हॅज अ कॅपॅसिटी टू गिव्ह 1 इलेक्ट्रॉन while a chlorine atom has a capacity to take a 1 electron. म्हणजेच the valency of both the elements sodium and chlorine is 1. सोडियम एक जो इलेक्ट्रॉन आहे तो क्लोरीनला देतो आणि क्लोरीन 1 इलेक्ट्रॉन सोडियमकडून घेतो. म्हणजे दोघांची जी व्हॅलन्सी आहे ती 1 आहे. फ्रॉम दिस इलेक्ट्रॉनिक डेफिनेशन ऑफ द व्हॅलन्सी इज ॲज फॉलोज: the number of electrons that an atom of an element gives away or takes up while forming an ionic bond is called the valency of that element. आणि अशा पद्धतीने सोडियम हा 1 इलेक्ट्रॉन गिवअप करतो आणि क्लोरीन हा 1 इलेक्ट्रॉन टेकअप करतो आणि त्यांच्यामध्ये आयोनिक बॉन्ड फॉर्म होतो आणि अशा पद्धतीने दोघांचे variable valency. Under different conditions, the atoms of some elements give away or take up different numbers of electrons. In such cases, those elements exhibit more than one valency. जे वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये काही मूलद्रव्यांचे अणू वेगवेगळ्या संख्येचे इलेक्ट्रॉन देतात किंवा घेतात, अशा वेळी ती मूलद्रव्ये एकापेक्षा जास्त संयुजा दाखवतात. सम एलिमेंट दॅट एक्झिबिट व्हेरिएबल व्हॅलन्सी. एलिमेंट, सिम्बॉल, व्हॅलन्सी, आयन अँड नॉमेनक्लेचर. फर्स्ट एलिमेंट इज अ कॉपर. सिम्बॉल इज Cu. व्हॅलन्सी 1 and 2. आयन Cu plus and Cu2 plus. Cu plus cuprous, Cu2 plus cupric. Second element is mercury, symbol Hg, valency 1 and 2. Ion Hg plus and Hg2 plus. Hg plus is a mercurous and Hg2 plus is a mercuric. Next concept is radicals. What is meant by radicals? All the compounds with ionic bond have two constituents, cation
positively ion, anion negatively charged ion, they take part independently in chemical reactions and therefore called as radicals. Cationic radicals are called a basic radical and anionic radical are called a acidic radicals. For example, sodium hydroxide NaOH. Na plus, it is a positively charged ion, it is a cationic radical. OH minus, it is a negatively charged ion, it is a anionic radical. Same way KOH, potassium hydroxide. K plus is a cationic radical, positively charged ion, and OH is a anionic radical. HCl, H plus is a cationic radical and Cl minus is a anionic radicals. Chemical formulae of compounds recapitulation. Step first, write the symbols of radicals, basic radicals. Write the basic radical on the left side. Write the symbol of radicals. On the left side, write basic radicals. Na plus is a basic radical and Cl minus is a acidic radical. Step second, on the left side, write valency below the radical. Na 1 valency, Cl 1 valency. Step third, cross multiply. Na is multiplied by 1, Cl is multiplied by 1. And step fourth, write the chemical formula of the compound NaCl. Second compound is a NaSO4. Write the valency below the element. Na valency of Na is 1, sulfate's valency is 2, and then cross multiply and write the chemical formula of the compound Na2SO4. आणि अशा प्रकारे आपला करंट मेजरमेंट ऑफ मॅटर हा चॅप्टर संपलेला आहे आणि त्याचे क्वेश्चन आन्सर तुमच्या बुकमध्ये लिहायचे आहे आणि जो चॅप्टर आहे तो रीड करायचा आहे. त्याच्यातल्या काही लॉज आहे, डेफिनेशन आहे, ते तुम्ही रीड करायचे आहे केअरफुली. आपले हक्काचे मराठी चॅनल रायगड ओवी न्यूज चॅनल, सदैव आपल्यासोबत रायगड ओवी न्यूज चॅनल. नेहमी पाहत रहा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका.